विप्रोची स्थापना 1945 साली मोहम्मद प्रेमजी यांनी केली होती. सुरुवातीला ही कंपनी वेस्टर्न इंडिया प्लाम रिफाइंड ऑइल लिमिटेड म्हणून ओळखली जात होती आणि खाद्यतेल व साबण ही कंपनी तयार करत होती. नंतर त्यांचा मुलगा अझीम प्रेमजी यांनी 1966 कंपनीची धुरा घेतली. 1980 नंतर त्यांनी कंपनीचा मोर्चा IT आणि सॉफ्टवेअर सर्व्हिसकडे वळवला. आज विप्रो ही टॉप 4 इंडियन IT कंपनीजमध्ये येते. TCS, इन्फोसिस, HCL, विप्रो खालीलप्रमाणे जे प्रमुख सेवा देते. IT सर्व्हिसमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, क्लाउड सर्व्हिस, ऑटोमेशन, ॲनालिटिक्स, टेस्टिंग, मेंटेनन्समध्ये काम करते. कन्सल्टिंगमध्ये सुद्धा ही कंपनी डिजिटल ट्रान्समेशन, व्यवसाय सल्ला, AI/ML वापरून प्रगतशील सल्ला देते. इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसिंगमध्ये डाटा सेंटर, क्लाउड, मायग्रेशन, नेटवर्क सिक्युरिटीमध्ये पण काम करते. बिझनेस प्रोसेस सर्व्हिस, ग्राहक सेवा, फायनान्स, BPO, HR आउटसोर्सिंगसुद्धा. सायबर सिक्युरिटी सोल्युशनमध्ये IT सर्व्हिस सिक्युरिटी, थ्रेट इंटेलिजन्स, डाटा प्रायव्हसीमध्ये. इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये सुद्धा ऑटोमेशन, एरोस्पेस, टेलिकॉमसाठी इंजिनिअरिंग सोल्युशन देखील. ग्रीन टेकमध्ये ऊर्जा बचत, सस्टेनेबल अँड सॉफ्टवेअर सोल्युशनसुद्धा ही कंपनी देते. चला तर मग आपण या कंपनीचे फंडामेंटल्स ॲनालिसिस करूया. चला मग आपण विप्रो कंपनीचे फंडामेंटल्स बघूया. 2,56,776 करोड मार्केट कॅप आहे. सध्याची करंट प्राईस 245 आहे. पण व्हिडिओ अपलोड करताना वर खाली करंट प्राईस होऊ शकते. स्टॉकचा PE सध्या 19 आहे. ROCE ही कंपनी 19.5% आहे. ROCE पण या कंपनीचा 16.6% आहे. अल्टमॅन झेड स्कोअर या कंपनीचा 5.5 आहे. डेप्ट या कंपनीकडे 19,204 करोड आहे. रिझर्व्ह देखील या कंपनीकडे 80,736 करोड आहे. ही कंपनी प्रति शेअर 12 रुपये कमवते. सध्या या कंपनीकडे करंट असेट 36,630 करोड आहे. या कंपनीचा कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ 10 वर्षाचा 7% आहे, तर 5 वर्षाचा 8%, 3 वर्षाचा 4%, तर ट्रेलिंग 12 मंथ 0 आहे. या कंपनीचा कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ 10 इयर्स 5% आहे, 5 वर्षाचा 6%, 3 वर्षाचा 2%, तर ट्रेलिंग 12 मंथ 20%. स्टॉकचा प्राईस CAGR 10 वर्षाचा 9% आहे, 5 वर्षाचा 12%, तर 3 वर्षाचा 3% आणि 1 वर्षात -3%. या कंपनीची रिटर्न ऑन इक्विटी 10 इयर्स 17%, 5 वर्षाचा पण 17%, 3 वर्षाची 16%, तर लास्ट इयर 17%. या कंपनीचे प्रमोटर्स 72.67% हिस्सेदारी होल्ड करून ठेवलेली आहे. तसेच FIIने 8.16% हिस्सेदारी होल्ड केलेली आहे. या कंपनीत DIIने 7.78% हिस्सेदारी होल्ड केलेली आहे. पब्लिक या कंपनीत 11.28%, तर गव्हर्नमेंटने 0.11% स्टेक होल्ड केलेला आहे. या कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 20 आहे. अर्निंग पर शेअर या कंपनीचा सध्या स्टेबल आहे. डेप्ट या कंपनीचा 0.23. ROE ही कंपनी पॉझिटिव्ह आहे. ROCE पण या कंपनीचा पॉझिटिव्ह आहे. नेट प्रॉफिट सध्या इन्क्रीज होत आहे. प्रमोटर्स या कंपनीत सध्या स्टेबल आहेत. कॅश फ्लो पण या कंपनीचा पॉझिटिव्ह आहे. बॅलन्स शीट पण इन्क्रीज झालेली दिसत आहे. 10 इयर सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ मीडियम आहे. तुम्हाला जर स्वतःची इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही Screener.com किंवा त्यांचा प्ले स्टोअरवरून ॲप घेऊन स्वतःची रिसर्च तुम्ही स्वतः करू शकता. तर मित्रांनो, ही शेवटची कंपनी आहे JSW स्टील लिमिटेड. ही कंपनी फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रसिद्ध आहे. मग चला तर आपण या कंपनीचे इन्फॉर्मेशन घेऊया. JSW स्टीलची स्थापना 1982 साली झाली. JSWचे मुख्य काम म्हणजे स्टील निर्माण. त्यात मुख्य उत्पादन तयार करतात हॉट रोल्ड कॉइल्स अँड शीट्स, कोल्ड रोल्ड स्टील, गॅल्व्हनिज्ड स्टील, TMT बार, JSW न्यू स्टील, वायर, रॉड्स, प्लेट्स, बीम्स,
कलर कोटेड प्रोडक्ट्स देखील. JSW स्टील भारतपुरतीच फक्त मर्यादित नाही. ह्या कंपनीचं आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी आहे. ही कंपनी USA प्लेट अँड पाईप स्माईल तयार करते. इटली चायलमध्ये मायनिंग ऑपरेशनसुद्धा या कंपनीचे आहे. आफ्रिकामध्ये, मिडल ईस्ट, युरोप मोठे ग्राहक बाजारपेठ या कंपनीचे आहे. JSWचं TMT ब्रँड निओ स्टील हे भारतात सर्वात जास्त विकले जाणारे ब्रँड आहे. हे स्टील टाटा आणि L&T सारख्या कंपन्यांसोबत अनेक सरकारी प्रकल्पात वापरले जाते. चला तर मग आपण या कंपनीचे फंडामेंटल्स बघूया आणि नंतर या कंपनीचे रेशिओ देखील बघूया. या कंपनीचे मार्केट कॅप सध्या 2,57,262 करोड आहे. या कंपनीची सध्या करंट प्राईस 1,052 रुपये आहे. पण व्हिडिओ अपलोड करताना या कंपनीची प्राईस नंतर तुम्हाला वर खाली दिसू शकते. स्टॉकचा पी सध्या 50 आहे. ROC या कंपनीची 8 आहे. ROE या कंपनीची 4% आहे. या कंपनीचा अल्टिमेट झेड स्कोअर 3.12 आहे. डेप्ट या कंपनीकडे 98,752 करोड आहे. पण रिझर्व देखील या कंपनीकडे 79,191 करोड आहे. ही कंपनी प्रति शेअर 19.8 रुपये प्रति शेअर कमवते. या कंपनीकडे करंट असेटसुद्धा 64,971 करोड आहे. 917 करोड आहे. या कंपनीचा कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ 10 वर्षाचा 12% आहे, तर 5 वर्षाचा 18%, 3 वर्षाचा 5% तर ट्रेलिंग 12 मंथ -4%. या कंपनीचा कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ 10 वर्षाचा 8%, 5 वर्षाचा -3% तर 3 वर्षाचा -43% आहे. ट्रेलिंग 12 मंथ -27%. स्टॉकचा प्राईस CAGR सुद्धा 10 वर्षाचा 27% आहे, तर 5 वर्षाचा 34%, 3 वर्षाचा 15% तर 1 वर्षात 14%. रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा 10 वर्षाची 15% आहे, 5 वर्षाची 14% तर 3 वर्षाची 7% आणि लास्ट इयर 5%. या कंपनीत प्रमोटर तुम्ही पाहू शकता की मार्च 2024मध्ये 44.81% होती आणि जूनमध्ये 45.31%. म्हणजे प्रमोटरने आपला स्टेक थोडा इन्क्रीज केलेला आहे. FII या कंपनीने थोडी सेलिंग केलेली आहे. 25.42% हिस्सेदारी FIIकडे आहे. DII या कंपनीत इन्क्रीज केलेली आहे 10.93%. गव्हर्नमेंटने आपला स्टेक तसाच ठेवलेला आहे. या कंपनीत जे पब्लिक होते त्यांनी आपले शेअर सेल करून सोडलेले आहेत सध्या. पब्लिककडे या कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 14.5%. अर्निंग पर शेअर या कंपनीचा इन्क्रीज झालेला आहे. डेप्ट या कंपनीकडे <1 पाहिजे 1.24 आहे. ROE या कंपनीचा मीडियम आहे. ROC पण मीडियम आहे. नेट प्रॉफिट या कंपनीचं सध्या स्टेबल आहे. प्रोमोटर होल्डिंग पण या कंपनीत स्टेबल आहे. कॅश फ्लो या कंपनीचा पॉझिटिव्ह आहे. बॅलन्स शीट या कंपनीची इन्क्रीज होते. 10 इयर सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ या कंपनीचा मीडियम आहे.